नमस्कार, मी गिरीश स्वामी तुमचं आजच्या या भागात मनापासून स्वागत आहे। बघा, आज एक माहिती मला महत्त्वाची शेअर करायची आहे। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा। महत्त्वाचे चॅनल आहे आणि महाराष्ट्रातील 100% खात्रीशीर चॅनल आहे, हे पण लक्षात घ्या। तर माहिती अशी आहे, बघा बरेच लोक मला बोलतात की सर जे तुम्ही बायोटा वगैरे सांगतात त्याच्या अगोदरची माहिती सांगता, तर त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्टली बायोटाला सुरुवात का करत नाही। तर मग मला त्यांना एकच विचारायचं की बघा, आता केंद्रामार्फत आपण बरंच काही करत असतो, तर त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे, लक्षात घ्या। मला काय लागलं मला सांगा की मी डायरेक्टली जर बायोटा चालू केला आणि वाचून दाखवला आणि व्हिडिओ क्लोज केला, झाला संपला व्हिडिओ म्हणलं, तर त्याच्यातून तुम्हाला काय कळणार आहे। मला सांगा, जे बायोटा तुम्हाला वाचून दाखवला त्यात तो बायोटा जर तुम्हाला पाहिजे असेल, नोंदणी करायची असेल केंद्रामध्ये, किंवा पीडीएफ पुस्तकासंदर्भात काही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, किंवा जे काही मी उपक्रम लॉन्च करतो त्याच्याविषयी जर माहिती तुम्हाला जर माहित करून घ्यायची असेल, ती तुम्हाला कशी कळणार। आणि इतर माहिती पण असते महत्त्वाची, जी की तुम्हाला मला वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावी, ती पण माहिती तुमच्यासोबत मी शेअर करतो। त्याच्यामुळे ते ऐकत जा, ती खूप महत्त्वाची असते, तुमच्याच फायद्याची असते। तर ती माहित करून देण्यासाठीच तर मला बोलावं लागतं स्टार्टिंग, लक्षात घ्या। तर त्यासाठीच बघा, मी व्हिडिओच्या अगोदर थोडंफार बोलत असतो, जे खूप महत्त्वाचं असते तुमच्यासाठी, हे लक्षात घ्या। इथं मी काही पण बडबड करत नाहीये, तुमच्या फायद्याचीच गोष्ट या ठिकाणी बोलत असतो। त्यामुळे माझा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहत जा, स्किप करा जाऊ नका। माझी इच्छा एवढीच आहे किंवा कुठून तरी तुमचं लग्न होऊन जावं, मुला मुलींना बोलतोय मी। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, आणि फार मोठा व्हिडिओ नसतो, लक्षात घ्या, 3-4 मिनिटाचा व्हिडिओ असतो। तर एक महत्त्वाची माहिती मला ठिकाणी शेअर करायची आता काळजीपूर्वक आहे का, महत्त्वाची माहिती आहे बघा। आपण जेवढ्या जाती आहेत त्या सर्व जातीतील मुलांसाठीच मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। त्यांच्यासाठी आपण एक खास नाव नोंदणी चालू केलेली आहे। ज्यांना आंतरजातीय विवाह करायचा आहे, ज्यांना लग्न करायचं आंतरजातीय, तर अशा लोकांसाठी आपण एक फक्त आंतरजातीय नाव नोंदणी आपण चालू केली आहे। फक्त आंतरजातीय रजिस्ट्रेशन चालू केलं आहे, ज्यांना आंतरजातीय विवाह करायचा आहे, इंटरकास्ट ज्याला आपण म्हणतो। तर अशांनी आता आपल्या केंद्रामध्ये नाव नोंदणी करू शकता, कारण अशा भरपूर लोकांचे कॉल मला येऊन गेलेत की ज्यांना आंतरजातीय विवाह करायचा असतो। तर त्या बेसिसवरच मी ऍक्च्युअली ही नाव नोंदणी लॉन्च केलेली आहे। तर ज्यांना कोणाला लग्न करायचं आहे, आंतरजातीय इंटरकास्ट करायचं आहे, तर त्यांनी लागलीच कॉल लावा आपल्या वीरशैव वधूवर केंद्रामध्ये आणि जाणून घ्या सविस्तर प्रोसिजर काय नाव नोंदणीची, फीसचं स्ट्रक्चर कसं आहे, बाबा नाव नोंदणी कशी करायची आहे, त्यात तुम्हाला एक्झॅक्टली काय काय देणार आहोत आम्ही, कसं देणार आहेत, पूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। कॉन्टॅक्ट करा, कॉल लावा आणि जाणून घ्या आजच, आणि लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या, ठीक आहे। तर आता आपण आपल्या बायोटाकडे जाऊया, जो बायोटा खास तुमच्यासाठी मी आणलेला आहे वधूचा, लिहून घ्या। बघा, या ज्या वधूचे नाव आहे त्या बघा, रंजना वाडेकर, जन्मतारीख 12/11/1995 आहे, जात हिंदू सुतार आहे, उंची 5 फूट आहे, वयाची जर बघितली तर या वधू अवैध आहेत, शिक्षण 12वी आहे। कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा, यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे आई वडील असतात, त्यांना 2 भाऊ आहेत। पत्ता जर बघितला तर या वधू बघा प्रॉपर धुळे जिल्ह्यातील आहेत। त्यांची अपेक्षा नक्की लिहून घ्या। बघा, त्यांना घर, शेती आणि व्यवसाय जर नसेल तर साधारण नोकरीवाला वर त्यांना पाहिजे। कोणत्याही भागातील स्थळ त्यांना चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये। जवळचं स्थळ असेल तर उत्तमच, काहीच प्रॉब्लेम नाही। तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि जरी सर्व वधूची माहिती आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबूया, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका नवीन बायोटासह। तोपर्यंत धन्यवाद।